पोचवत आहे. तर ह्याच्यासाठी कोणाकोणाचे विचार काय ते बोला. कुलकर्णी साहेब, तुमचा काय विषय होता? बसून बोल ना. सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पार्टी अहिल्यानगर सगळ्यांचे मी मीडिया सहसंयोजक म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथं ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे शहराध्यक्ष आणि महिला शहराध्यक्ष आरोग्य सौ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे आगामी रणनीती ठरवायला आपण एक स्ट्रॅटेजी नेक्स्ट इलेक्शन करायला आपण इथं जमलेलो आहे. सगळे प्रत्येकाने आपापले विचार मांडावे असं मी सुचवतो. विचार मांडण्याच्या अगोदर मी एवढं एक सांगतो आहे, सगळ्यांनी आपण एक संध होऊन काम करायचे. काय संघीय शक्ती कलियुग असं एक संस्कृतमधलं एक ओवी संघटन महत्त्वाचं. पण आपलं जी संख्या आहे जी एवढी काही व्यवस्थित नाही आज, पण अजून ते संख्या वाढेल आपण आशावादी लोक. तर सगळ्यांनी एकजुटीने ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजयताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ठाकरे साहेब आहेत, अजून ज्येष्ठ नेते त्यांच्याखाली इलेक्शन लढायचे. म्हणजे नगरमध्ये आम आदमी पार्टी ही जिवंत आहे हे लोकांना कळलं पाहिजे. जरी तुम्ही निवडून या नाही या आपल्याला लढायचं, इलेक्शन लढायचं. त्यासाठी आपापल्यात वर्गणी जमा करून किंवा पब्लिक फंड असतो, पब्लिक फंडमधून आपण इलेक्शन पैसे गोळा करून किंवा बचत केलेले आपले पैसे असतात. आपण सगळे सामान्य लोक. मुळात आम आदमी पार्टीचा अर्थ काय की सामान्य लोकांची पार्टी. सामान्य माणूस आता सत्तेवर बसला पाहिजे. हे जे घराणेशाही वगैरे ते मोडून काढले पाहिजे. तर मुळात आम आदमी पार्टीचं उद्देश काय की आपणच आपल्याला मत दिलं पाहिजे, मग ते व्यवस्थित होईल. देशाला मिळून स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले, आपण दुसऱ्यालाच मत देत आलो. आपणच आपल्याला मत द्यायचं आहे ना, मग सगळा व्यवस्थित आपल्याला विकास आणि प्रगती साधू देतो. फक्त काय आपण सगळ्यांनी एक राहणं, आपलं मत कुठंही दुसऱ्याला न देणं किंवा कुणाच्या दबावाखाली न येणं, काय मला कायद्याची मदत घेणं. आणि आपल्याकडे सगळे सुशिक्षित लोक आहेत, चांगली टीम आहे आपली. मी आता स्वतःपासूनच सुरुवात करतो. दुसऱ्या निवडणुकीला इच्छुक आहे उभं राहायचा. बघू आता पक्ष जी म्हणतील तसं आपण करू. सगळ्यांनी एक दिल्याचा प्रचार करायचा. मुळात काय आहे, आपल्याला पुणे जवळ आहे, औरंगाबाद जवळ आहे, नाशिक पण जवळ आहे. तसं बघायला गेलं तिथं जे आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील ना, तसं आपण थोडंफार कॉन्ट्रीब्युशन करून त्यांच्यासाठी पण जायचं. म्हणजे जे म्हणतात ना, यू स्क्रॅच माय बॅक देन आय विल, त्यांच्यासाठी आपण गेलो तर तिथून सुद्धा आपल्याला एक रसद चांगली मिळेल. पुण्यातून कार्यकर्ते सुद्धा येतील, मुंबई आहे मग जे काही जवळ असेल ते. त्यामुळे सगळ्यांनी आपण एक राहणं हे गरजेचं आहे, वेळोवेळी संपर्कात राहणं गरजेचं आहे. स्वतः माहिती अधिकार काय काढतात, नुकतेच मी 2 म्युन्सिपालिटीमध्ये माहिती अधिकार वापरले, मोकार जनावरांबद्दल आणि धोरणाबद्दल. बघू भरपूर माहिती काढून आम आदमीचा जसा माहिती अधिकार आहे सरकारी येताना आपल्या मालकीचा. आता आजचा विषय तो तसं काय नाही, रणनीतिकार. रणनीती म्हणजे काय की आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला प्रयत्न भरपूर करायचे. यश देणं न देणं हे जनता जनार्दनाच्या हातात. 2 शब्द मला बोलायला दिले, तुम्ही ऐकले. लोंढे साहेबांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्यानगर. प्रत्येकाने ना आपापले 2 शब्द बोला. प्रत्येकाने बोला. कार्यक्षेत्र काय ना काय असं गोरे फारच म्हातारे झाले. तुम्ही बोलणार आहे का? नाही बोला ना, सगळ्यांनी बोला. ऐका ना आता बोला. नाही बोला लोंढे बोला. काही पण 2 शब्द बोला. काही स्वतःची ओळख करून द्या, म्हणा ना, कार्यक्षेत्र नाही म्हणा ना, काय अडचण 2-4 वेळी सांगा. काय बोलायचं बोला. पाकिस्तान आम आदमी पार्टीचं